नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शिळा भाताची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, भात घेतलेला आहे शिळा, एक वाटी भरून घेतलेला आहे, मोठ्या आकाराची वाटी आहे। हा शिळा भात आहे ना, कोलम तांदळाचा आहे, तुम्ही कोणता जरी घेतला तरी पण चालू शकते। पालं घेतलेले एक वाटीभर, फक्त पानं घेतलेले, स्वच्छ धुवून मी कापून घेतलेले। एक मुठभर घेतलेले आहे कांद्याची पात, तिला पण मी अशी स्वच्छ धुवून कापून घेतलेले। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मेथीची पण पानं घेऊन बघा, एक मुठभर मी अशी कापून घेतलेली आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हा भात टाकून घेऊया। भात टाकून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघा एकदम थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, बघा अशा पद्धतीत बारीक करून घ्यायचं, असं झालं पाहिजे। वाडगं घेतलेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया, बघा अशा पद्धतीत झालेलं आहे। काढून घेतले बघा, आता ह्याच्यामध्ये हे आपण सगळ्या जी भाजी कापून घेतल्या आणि ह्या सगळ्या टाकून घेऊया। त्यात टाकणार आहे बघा 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 4 पाकळ्या लसणाच्या, बघा अशा कुटून घेतलेल्या, तशा मोठ्या। खूप जणांनी असं कमेंटमध्ये विचारलं होतं की तुम्ही असं नीट दाखवा, म्हणजे कुटून घेतले कसं, बघा अशा पद्धतीत कुटून घेतलेलं आहे। तुम्ही पेस्ट टाकली तरी चालेल। त्यात टाकणार आहे बघा 2 चमचे सफेद तीळ, 1 चमचा जिरे धने असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। छोटा 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। ह्या टाकायच्या थोडीशी हळद, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर आणि ह्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा बेसन पीठ आणि ह्यात टाकणार आहे बघा मी कढीपत्ता। अशा पद्धतीत बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पानं मी अशी पुसून घेतलेली आहेत। आता हे काय करणार आहे, मी हाताने मिक्स करणार आहे, तुम्ही चमच्यानं जरी मिक्स केलं तरी चालेल। मिक्स करून घेतले बघा, अशा पद्धतीमध्ये झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात टाकायचे थोडासा बघा खायचा सोडा, 2 चिमूट फक्त टाकलेला आहे आणि त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे बघा, ते टाकायचं। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा दही पण टाकू शकता। आता ह्याला काय करायचं, सोडा टाकल्यानंतर लगेच चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाले बघा, सोडा टाकल्यानंतर अशा पद्धतीमध्ये झालेलं आहे बघा। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 कांदा पण बारीक कापून टाकू शकता। आता आपण बनवायला घेऊया। त्यासाठी बघा मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा तेल गरम केलेलं आहे। तुम्हाला थोडंसं तेल असंही खराब दिसत असेल, मी ह्याच्यामध्ये काय केलेले आहेत माहिती आहे का, मिरच्या तळून पहिल्या घेतल्या आहेत खायसाठी। माझ्याकडे काय झाले माहिती आहे का, मुलांचे मित्र आलेले आहेत तिथं, त्यांना अशा वेगवेगळ्या भजी थोड्याशा मी करून देणार आहे, तर ते दिलेले आहेत बघा मिरच्या थोड्याशा तळून। तर आपल्याला ही तेल जी पाहिजे आहे ना, जास्त कडक गरम नाही पाहिजे बघा, की धूर निघस्तवर। तर बघा अशा पद्धतीमध्ये सोडून घ्यायचे, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, अशा पद्धतीमध्ये सोडायचे। थोडंसं पीठ लूज जरी केलं तरी अजून तुम्ही चालू शकता। आणि तुम्हाला मी सांगते, ह्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे, तर थोडंसं अजून तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता त्याच्यामध्ये 1 चमचाभर। आणि सोडा तुमच्या आवडीप्रमाणे, मी 2 चिमूट फक्त सोडा टाकला होता। सोडा कसा माहिती आहे का, लय जर दिवसाचा असेल ना तर मग तुम्ही टाकू नका, फ्रेश असेल का नाही, म्हणजे 1 महिना 1.5 महिन्याचा तर चालू शकते। आता हे मी थोडेसे पहिले टाकून घेते। टाकून घेतलेत बघा छोटे। खूप साऱ्या रेसिपीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मी दाखवत असते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा आणि ह्या रेसिपीमध्ये मी अजून काय टाकू शकते हे मला जरूर कमेंट करून सांगा। आता आपण ही थोड्या वेळानं हलवून घेऊया आपण। गॅस आता केलेला आहे मी फास्ट, आणि फास्ट गॅसवर आपण ही तळून घेऊ। आता हे काय तेल म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तव्याला वगैरे चिटकत नाही ते, आपल्याला ही जी फ्राय करायचे आहेत ना, गोल्डन कलरवर करायचे आहेत। मस्त असं बघा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण एक काढून घेऊया। तर आता हे मी चाळणीमध्ये बघा काढून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यात बघा, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, ह्याच्यामध्ये अगोदर मी मिरच्या तळल्या होत्या, साध्यावाल्या पण आणि बेसन पीठमध्ये टाकून पण अशा तळून थोड्याशा दिल्या होत्या नाश्त्यासाठी बघा, मस्त। आता तुम्हाला मी ही दाखवते। तुम्हाला एक प्रश्न असेल की तेलकट होतील का जास्त, तर बिलकुल होणार नाहीत बघा, समोर गरमच आहे ते मी काढून बघा, आत बघा किती भारी आहेत, जाळीदार असे होतात एकदम आणि छान लागतात। फक्त सोडा चिमूटभरच टाका, जास्त टाकू नका, कारण आणि लय दिवसाचं जर असलं तर बिलकुलच टाकू नका। आणि तुम्ही त्याच्यामध्ये मग तांदळाचं पीठ टाकलं तरी चालू शकते, नाही तर बेसन पीठ जरी टाकलं तर चालू शकते, तुमच्या भाताप्रमाणे कमी जास्त। अशा पद्धतीत कुरकुरीत एकदम बनवून घ्या। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।